तर आजचा सगळा व्लॉग तुम्हाला रंगपंचमीचा येणार आहे, त्यामुळे व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर चला कंटिन्यू करत राहा. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आज आहे रंगपंचमी. तर सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या जीवनामध्ये भरपूर असे आनंदाचे रंग येऊ दे अशीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आजचा सगळा व्लॉग तुम्हाला रंगपंचमीचा येणार आहे, त्यामुळे व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर चला कंटिन्यू करत राहा. तर इकडे अपेक्षाची सगळी तयारी सुरू आहे रंग खेळण्याची. चला दाखवते मी काय करते ती तुम्हाला. झाली का भरून? रंग भरणं सुरू आहे अपेक्षाचं बलून्समध्ये. अपेक्षा सगळ्यांना दे ना शुभेच्छा रंगपंचमीच्या. खूप खूप होळी नाही ग, रंगपंचमी आहे. दे ना रंगपंचमीच्या शुभेच्छा. रंगपंचमीची सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभकामना. नाही तर कसं म्हणायचं, हॅपी होळी. हा मस्त असे बलून तयार आहेत अपेक्षाचे. हॅपी होली. हॅपी होळी. तर इकडे आराध्याही आलेली होती, तर मग तिलाही मी रंग वगैरे लावून दिला. आणि त्यानंतर अपेक्षा आणि ती मग ना तिच्या फ्रेंड्सकडे गेलेल्या होत्या की त्यांची सगळी रंग खेळण्याची तयारी झाली की नाही ते सगळं बघण्याकरता ना मी ढोकळ्याचं पीठ बारीक करून ठेवलेलं होतं. तर थोडा ढोकळा करते आता मी नाश्त्याकरिता. आणि भाजीला मी ना तुरी इकडे कुकरला लावून ठेवलेले आहे, तर त्या थोड्या बनवते. तर चला आता ढोकळा बनवून घेते. तर मला ना ढोकळ्यासोबत शेंगदाण्याची चटणी करायची होती आणि त्यामध्ये थोडासा पुदिना घातला की अजून छान लागते ती चटणी. म्हणून थोडीशी पानं मी तोडून घेतली, कारण खूप छान अशी हिरवीगार पानं झालेली आहेत आणि आपण थोडं त्याला तोडत राहिलं की त्याची ना अजून चांगली वाढ होत राहते. तर थोडीशी पानं वगैरे मी तोडून घेतली आणि एकीकडे ढोकळाही ठेवलेला आहे आणि दूध गरम करायला ठेवलेलं होतं. परत चटणीही बनवत होती मी आणि आता एकीकडे ना तुरी फोडणी घालायच्या होत्या मला. आणि इकडे आता अपेक्षाची होळी सुरू झालेली आहे तिच्या सगळ्या मैत्रिणींसोबत. मस्त धमाल सुरू आहे त्या सगळ्यांची इकडे होळीची. तर खरंच बालपणीची होळी खेळण्याची ना मजा काही वेगळीच असते. तर सगळे तिच्याच वयाचे मुलं मुली आहेत आमच्याकडे. तर अगदी मनसोक्त सगळे मस्त असे रंग खेळून राहिलेले आहे. आणि सक्षम इकडे त्यांना बघत बसलेला होता समोर की ते रंग कसे खेळून राहिलेले आहे. आणि मागच्या वर्षी सक्षमचे पेपर सुरू होते यावेळेस 10th म्हणून त्याने मागच्या वर्षी काही रंग खेळलेला नव्हता. मात्र यावर्षी आता त्याला जा म्हटलं, मात्र तो खेळायला गेलेला नव्हता, घरीच होता तो. जाईल म्हटलं त्याने, पण मात्र तो काही गेलेला नव्हता खेळायला आणि सगळ्यांना बघत इथे बसलेला होता तो समोर. तर इकडे चटणीही झालेली होती आणि ढोकळाही झालेला होता आणि खूप छान झालेला होता ढोकळा. आणि इकडे मी तुरीलाही फोडणी घातली होती. तर ही अशाही खायला खूप छान लागतात. म्हणजे याचा जो रस्सा असतो ना तो तर खूप असा गोड वाटतो प्यायला, अगदी मस्त वाटतो. तर चला इकडे नाश्ता वगैरे सगळा रेडी झालेला होता आणि तेवढ्यात मग माझी जाऊ वगैरे आलेली होती. तर तिलाही मग रंग वगैरे ना लावून घेतले. तर आज इथे जवळपासच ना नामदेव लॉन म्हणून आहे, तिथे काही लेडीज लोकांसाठी होळीचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. तर मी तिथेच चाललेली आहे. तर चला जाऊया सगळे. तर घरी आईला सगळ्या मुलांना वगैरे ना छान गुलाल वगैरे लावून मी मग इकडे आलेली होती रंग खेळण्याकरिता. तर सगळेच इथे जमलेले होते रंग खेळण्यासाठी. आणि पहिल्यांदाच मी म्हणजे आलेली होती आणि पहिल्यांदाच इथे असा कार्यक्रम झालेला होता. नाहीतर नेहमी मी आमच्या कॉलनीमध्येही सगळ्या लेडीज वगैरे ना खेळत असतात रंग वगैरे, तर तिथेच खेळत असते. मात्र यावेळेस पहिल्यांदाच मी इथे आलेली होती आणि खूप छान सगळं अरेंजमेंट केलेली होती. तर सगळ्यांना मस्त ना रंग वगैरे लावून घेतला आणि सगळे आपापल्या परीने मस्त एन्जॉय करत होते. आणि भरपूर मुलं देखील होते तिथे. आणि अपेक्षाला म्हटलं होतं मी की चल म्हणून, मात्र ती नाही म्हणाली, कारण घराजवळच तिच्या वयाची भरपूर मुलं आहेत. त्यामुळे ती तिथेच खेळत होती, म्हणून नव्हती आलेली ती.
तर या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे यांचे जे मित्र आहेत सगळे, तर त्यांच्या सर्वांच्या मिसेस आहेत या. तर अशाच कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांमध्ये आमची भेट होत असते आणि त्यामुळे आमची ही छान अशी मैत्री आहे आणि सगळेच आपापल्या परीने रंगपंचमीचा आनंद घेत होते. तर सुरुवातीला छान सगळ्यांनी रंग वगैरे खेळला, त्यानंतर मस्त डान्स वगैरे धमाल वगैरे केली भरपूर आणि नाश्ता वगैरेही झाला. त्यानंतर भरपूर असे गेम्स पण ठेवलेले होते. तर गेम्समध्ये म्युझिक चेअर आणि भरपूर असे गेम ठेवलेले होते आणि खरंच अगदी बालपण आठवत होतं सगळे गेम्स वगैरे खेळताना आणि सगळेच खरंच खूप एन्जॉय करत होते. आणि मग म्युझिक चेअर वगैरे खेळल्यानंतर मग ग्लास बॅलन्सचा वगैरे गेम झाला. त्यानंतर मग परत भरपूर असे गेम्स झाले. म्युझिक सुरू असताना डान्स करायचा आणि म्युझिक थांबलं आणि त्यांनी जो नंबर दिला तर तेवढ्या लेडीजनी ग्रुप करायचा. अगदी 5 नंबर दिला तर 5 लेडीजचा ग्रुप करायचा. असा सगळा तो गेम होता. तर त्या गेममध्ये तर खूप मजा आली होती खरंच. तर भरपूर असं एन्जॉय केलेलं होतं सगळ्यांनीच आणि खूप छान वाटली यावेळची रंगपंचमी. तर खूप छान असा अनुभव होता. तर तुम्ही रंगपंचमी कशी साजरी केली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि मग सगळा तिथला कार्यक्रम वगैरे आटपल्यानंतर तिथे जवळच एका मैत्रिणीचं घर होतं, तर तिथे गेलो आम्ही. जरा वेळ गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि त्यानंतर मला सक्षम घ्यायला आलेला होता, तर मग मी घरी आली. तर असा होता आजचा दिवस. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.